मुले सर आणि मॅडम सर्व माझे सहकारी कर्मचारी बंधू. मी सुद्धा खालून वर आलेलो आहे. पण खालून वर येत असताना एक प्रत्येकाने आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण आपल्या वरिष्ठांचं निश्चित ऐकलं पाहिजे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण काम केलं पाहिजे. परंतु संघटनात्मक काम करत असताना संघटनेचे नेते म्हणून ज्यावेळी आपण जातो, त्यावेळी थोडंसं आपण सर्व काही विसरतो, कार्यालय हे. परंतु माझ्या कर्मचाऱ्याचं कसं त्याला न्याय मिळेल, त्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करतो. निश्चितच त्या तुमच्या प्रयत्नाला यश येणारच आहे. कारण मी एक संघटनात्मक काम करणारा एक व्यक्ती आहे. परंतु कर्मचारी सर्वच काही चुकत नाही. पण नजर चुकीने काही गोष्टी राहिल्या तर ते निदर्शन आणण्यासाठी काम संघटनेने निश्चित करावं. आणि तुम्हाला जे काय तर आमच्या यापूर्वी सुद्धा सहकार्य केलेलेच आहे. परंतु माझ्यावर जे अपेक्षा व्यक्त केल्या की तुम्ही संघटनेचे आहात आणि आता तुमच्यावर जे काही जबाबदारी असते निश्चितच मी तुमची जबाबदारी पार पाडेल आणि आमच्या वरिष्ठांचं सर्वांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला न्याय देण्याची मी निश्चितच भूमिका माझी राहील आणि माझे वरिष्ठ जसं सांगतील त्याच पद्धतीने मी तुम्हाला सुद्धा न्याय देण्याची माझी भूमिका असेल. आणि माने साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे प्रशासन आणि संघटना गाडीची दोन चाक आहेत मला. दोन्ही जर जुळून जर काम झालं तर व्यवस्थित चालतील. त्याप्रमाणे प्रशासन आणि संघटना या दोघांनी एक मतानं जावं, एकाने एक सहकार्य करत जावं एवढंच मी विनंती करतो. प्रशासन संघटनेला सहकार्य करावं असंच मी विनंती करतो. काय आज कसं सांगितलेलं आहे आजपर्यंत केलं ऑलरेडी पाहिलं जाईल. झालं सर. व्हिडिओ काढून साहेब चेहरा